ओके बाळांनो पहा, काल व्हिडिओ अपलोड केलेला नाही आहे. थोडासा टेक्निकल प्रॉब्लेम असल्यामुळे मी व्हिडिओ अपलोड केलेला नव्हता, बट इट्स ओके नाव. परवा मी तुम्हाला काही MCQ पाठवलेले आहेत. मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी आणि हुक्स लॉ याच्याशी संबंधित काही MCQ तुम्हाला मी सेंड केलेले आहेत. त्या MCQचे सोल्युशन आपण आजच्या लेक्चरमध्ये डिस्कस करूया. ओके, पहा बाळांनो, 1 बाय 1 20 MCQ मी तुम्हाला सेंड केलेले आहेत. या 20 MCQचे सोल्युशन आपल्याला डिस्कस करायचे आहेत. पहिले MCQ पहा. According to Hooke's law, force required to change the length of wire by L is proportional to. Stress is directly proportional to strain आहे. मग त्याच्यामध्ये कुठं स्क्वेअर वगैरे आपण काय सांगितलेलं नाहीये, म्हणजे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ येणार आहे. ओके, मग यामध्ये L आहे का पहा ऑप्शन मध्ये. यस, ऑप्शन सी आहे. L⁻² किंवा L⁻1 किंवा L स्क्वेअर असं काही नाही आहे हुक्स लॉ मध्ये. स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन म्हटलेले आपण, राईट. सेकंड वन पहा. इफ द टेम्परेचर इन्क्रीजेस मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी डिक्रीजेस. मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी डिक्रीज होतो टेम्परेचर बरोबर. थेअरीचे क्वेश्चन होते, त्याच्यामुळे डायरेक्ट आपण याचा आन्सर देऊ शकतो. याच्यामध्ये लिहिण्यासारखं काहीच नाही, ठीक आहे. पण आता सगळे न्यूमेरिकल चालू होत आहेत बघा. तिसरा MCQ जे दिलेला आहे किंवा तिसरा क्वेश्चन जो दिलेला आहे तो, स्टील वायर ऑफ डायमीटर 1 mm. मी गिवन थिंग्स मांडून घेतोय. गिवन मध्ये पहिला पॉइंट मला दिलेला आहे इथं, स्टील वायर ऑफ डायमीटर D = 1 mm म्हटलेला आहे, ठीक आहे. ओके, देन सेकंड वन जो दिलेला आहे, लेंथ 2 मीटर, L = 2 मीटर गिवन आहे. पुढे is stretched by applying force F = 2.2 किलोग्रॅम वेट असा फोर्स दिलेला आहे, ठीक आहे. देन नेक्स्ट वन पुढे जो सांगितलेला आहे, द स्ट्रेन इज, वायर मध्ये जनरेट होणारं स्ट्रेन आपल्याला काढायचं आहे. स्ट्रेन म्हणजेच चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ असतं, जे की आपल्याला डिटरमाइन करायचं आहे. याच्यासाठी ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी G = 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर घ्या म्हटलेलं आहे. आणि यंगच मॉड्युलस Y = 20 × 10⁻11 न्यूटन पर मीटर स्क्वेअर घ्या म्हटलेलं आहे. ओके, आणि मग मला स्ट्रेन काढायचा आहे. आता ह्या सगळ्या गिवन थिंग असणारा फॉर्म्युला म्हटलं तर यंगच मॉड्युलसचा फॉर्म्युला यूज करू आपण. Y = फोर्स इंटू लेंथ डिवाइड बाय एरिया इंटू चेंज इन लेंथ. ओके, फोर्स आहे, एरिया R दिलेला आहे ना, डायमीटर दिलाय म्हणजे आपण R घेऊ शकतो. R = 0.5. ओके, mm आहे, मीटर मध्ये घ्या 10⁻³ मीटर झाला, रेडियस मिळाली. बाकी सगळ्या थिंग आहेत. आपल्याला चेंज इन लेंथ आपण ओरिजिनल लेंथ काढायचं आहे. सो रिअरेंज करूया. चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ इकडे आणला, मग फक्त Y इकडे येणार आहे. म्हणजेच फॉर्म्युला असा झाला, फोर्स अपॉन एरिया इंटू लेंथ यंगच मॉड्युलस, राईट. ठेवून टाका व्हॅल्यूज. फार तर आपण असं करू, फोर्स = मास इंटू ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी अपॉन एरिया मल्टिप्लाय यंगच मॉड्युलस. आता व्हॅल्यूज ठेवूया आपण. = मास किती दिलेला आहे तुम्हाला, 2.2 किलोग्रॅम. वेट म्हणजे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असते म्हणून इंटू 10 डिवाइड बाय एरिया πr² ठेवायचा. मग पायची किंमत 22/60 ठेवतो मी. का बरं? कारण इथं 22 कॅन्सल होऊन जाऊ शकतं. तुमचं स्किल आहे, तुम्हाला वापरता यायला पाहिजे. इंटू R², R किती दिलेलं आहे 0.5. सो 0.5 इंटू 10⁻³ ब्रॅकेटचा स्क्वेअर इंटू यंगच मॉड्युलस 20 इंटू 10⁻11, राईट. हा यंगच मॉड्युलस दिलेलं आहे. सिम्प्लिफाय करूया आपण. 10 ने याला मल्टिप्लाय केलं 20 येतं, 22 येतं, 22 कॅन्सल होऊन गेले. ओके, हा 7 वरती जाणार. सो इट इज 7. हिचं गुणाकार, ह्याचा स्क्वेअर घ्या 0.25. 0.25 इंटू 20 किती येणार रे? यस, 5 येणार. चेक करून पहा. 0.25 इंटू 20, कारण 25 × 2 = 50, 500, 2 शून्य सारले 5 आलं, बरोबर आहे. 10⁻⁻6 आणि 10⁻11 किती येणार? 10⁻5 उचलावरती इंटू 10⁻⁻5 येणार, बरोबर आहे. हे वरती घेतला -5 येतो. हे -6 + 11 + 5 + 5 वरती आणला -5. याचा भागाकार करा, किती येणार आहे? 5 × 1 = 5, 2 उरले 0.5, 4 = 20. 1.4 इंटू 10⁻⁻5. दॅट इज द आन्सर. ऑप्शन मध्ये आहे का बघा. ओके, ऑप्शन सी इज करेक्ट आहे, ऑप्शन सी मध्ये. ओके, ठीक आहे. फोर्थ एक्झाम्पल पहा. कारण तुम्हाला लिहायचे असतील तर पॉज करा आणि पॉज करून ते लिहून घ्या,
ठीक आहे. पण थोडस फास्ट घेतो कारण 20 MCQ आहे. 20 MCQ ला वेळ खूप लागणार आहे आपल्याला. ठीक आहे. पुढे पहा आता 4th एक्झाम्पल मध्ये 2 वायर A and B of the same material have the radius in the ratio. रेडियस दिलेले आहे. काय दिलेले आहे? R1 डिवाइड बाय R2 इज इक्वल टू किती आहे रेशो? 2/1. 2:1 म्हणजे 2/1 दिलेला आहे. ठीक आहे. सेकंड वन दुसरा पॉइंट काय दिलेला आहे पहा यामध्ये लेंथ इन द रेशो. लेंथ इन द रेशो म्हणजेच L1/L2 दॅट इज इक्वल टू किती दिलेला आहे? 4/1 म्हटलंय. ओके. देन रेशो of normal forces required to produce the same change in length of this wire is. आता रेशो ऑफ फोर्स आपल्याला काढायचं F1/F2 काढायचा आहे. ओके. F1/F2 आपल्याला डिटरमाइन करायचं आहे. हरकत नाही. रेशो ऑफ फोर्स पण याच्यासाठी सांगितले तुम्हाला मटेरियल सेम आहे. मटेरियल सेम आहे म्हणजे बाळांनो यंगचं मॉड्युलस सेम राहणार आहे. बरोबर आहे. आणि सेम चेंज इन लेंथ निर्माण करायचं. सेम चेंज इन दोघांमध्ये सुद्धा सेम चेंज त्यामध्ये म्हणजे चेंज इन लेंथ दोघांसाठी सुद्धा सेम आहे. यंगचं मॉड्युलस सेम, चेंज इन लेंथ सेम. हाच फॉर्म्युला वापरू आता जो वापरला यंगचं मॉड्युलसचा y इज इक्वल टू फोर्स इंटू लेंथ अपॉन एरिया इंटू चेंज इन लेंथ. ओके. हा फॉर्म्युला आहे. आता यामध्ये फोर्स सेम आहे, लेंथ सुद्धा यंगचं मॉड्युलस सुद्धा सेम आहे. सॉरी फोर्स सेम नाहीये, लेंथ आणि यंगचं मॉड्युलस सेम आहे. हा का नाही? मग आपण याच्यामध्ये फोर्सचा रेशो काढण्यासाठी फोर्सचं इक्वेशन रिअरेंज करू. F इज इक्वल टू काय येणार रे? Y A L डिवाइड बाय L. मग पहिल्या याच्यासाठी पहिल्या वायरसाठीचा फोर्स आपण F1 ने दाखवू. सो F1 यंगचं मॉड्युलस तर सेमच राहणार आहे कारण मटेरियल सेम आहे. A1 चेंज इन लेंथ पण सेम ठेवा म्हटले. एवढंच होणार. हा का नाही? आणि हा ओरिजिनल लेंथचा रेशो दिलेला आहे L1. F2 इज इक्वल टू काय होणार? F2 इज इक्वल टू Y A2 L स्मॉल l डिवाइड बाय L2 असा होणार. बरोबर आहे. मग आपल्याला रेशो F1/F2 घ्यायचा आहे. घ्या ना मग F1/F2 राईट. हे कॅन्सल होऊन जाणार 100%. इथंच करून टाका कॅन्सल. L येईल. करेक्ट. F1 डायरेक्टली प्रपोर्शनल टू काय आहे रे इथं? एरिया. म्हणून इथं A1 डिवाइड बाय A2 आणि इनव्हर्सली प्रपोर्शनल टू L आहे म्हणून इथं होणार L2 डिवाइड बाय L1. आता इथं एरियाचा तर रेशो नाहीये पण इथं रेडियसचा रेशो आहे. πr² ठेवू शकतो ना आपण. फरक काय पडणार नाहीये. म्हणून F1 डिवाइड बाय F2 दोन्हीकडचा पाय कॅन्सल होईल आणि R1 डिवाइड बाय R2 ब्रॅकेटचा स्क्वेअर πr² होता म्हणून ब्रॅकेटचा स्क्वेअर इंटू L2 डिवाइड बाय L1 असा होणार आहे. राईट. सोडवा मग. R1 डिवाइड बाय R2 किती दिलेलं आहे? 2/1. 2/1 म्हणजे 2 चा स्क्वेअर 4 आला. राईट. L2 डिवाइड बाय L1 किती दिलेलं आहे तुम्हाला? L2 डिवाइड बाय L1. इथं L1 डिवाइड बाय L2 आहे. तिथं उलट आहे म्हणजे 1/4 होणार. हा 1/4 कॅन्सल म्हणजे 1 मिळाला. डिनॉमिनेटरला काय नाही म्हणजे किती असतं? 1 असतं. म्हणजे F1/F2 इज इक्वल टू 1 मिळाला. याचा अर्थ 1:1 म्हणजेच हे जर आपण असं लिहिलं कसा रेशो काय मिळतो आपल्याला? F1/F2 इज इक्वल टू 1:1 आहे का पहा हा ऑप्शन मध्ये 1:1 असा ऑप्शन असेल. ऑप्शन सी इज करेक्ट. ओके. अगेन ऑप्शन सी इज करेक्ट. नेक्स्ट वन पुढच्या एक्झाम्पल मध्ये जाऊ. एक्झाम्पल नंबर 5 पाहते आता. इफ द टेन्साइल फोर्स इथं फोर्स दिलेला आहे. टेन्साइल फोर्स F इज इक्वल टू 2 × 10⁵ डाइन म्हटलेला आहे. ओके. डाइन CGS युनिट दिलेला आहे. डबल द लेंथ ऑफ कॉपर वायर ऑफ क्रॉस सेक्शनल एरिया A इज इक्वल टू 2 cm² दिलेला आहे. ठीक आहे. CGS मध्येच आहे हे सुद्धा. द यंग मॉड्युलस ऑफ रबर Y इज इक्वल टू क्वेश्चन मार्क काढायचंय. पण ह्याच्यामध्ये पुन्हा एकदा रीड करा बरं. टेन्साइल फोर्स इज 2 × 9 डबल द लेंथ. ओके. इन्क्रीज किती केलेला आहे? दुप्पट. ओरिजिनल लेंथच्या दुप्पट केलेला आहे. ठीक आहे. मग यंग मॉड्युलसचा फॉर्म्युला वापरा. Y इज इक्वल टू काय आहे? स्ट्रेस डिवाइड बाय स्ट्रेन.
बघा मी पहिल्यांदा असं घेतो, स्ट्रेस डिवाइड बाय स्ट्रेन. स्ट्रेन काय सांगतो आपण, चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ. समजा ओरिजिनल लेंथ यल आहे, ओके, मग बदललेली लेंथ किती आहे रे, ट्वाइस यल आहे. मग चेंज कसा काढणार, दुप्पट केली ना, बदललेली लेंथ किती आहे, दुप्पट केलेली आहे. मग चेंज कसा काढणार, बदललेली लेंथ वजा इनिशियल म्हणजे ट्वाइस यल मायनस यल, हा का नाही. म्हणजे हे असं मिळेल मला, ट्वाइस यल मायनस यल चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ. स्ट्रेन झालंय. अलग लक्षात तुमच्या हे. आता सोडवा. y इज इक्वल टू स्ट्रेस फोर्स अपॉन एरिया, स्ट्रेसचा फॉर्म्युला. आता हे डिवाइडला आहे, डिवाइडला म्हणजे इथे येणार तुमचा ट्वाइस यल मायनस यल, राईट, आणि हा भागिले उलटून गुणिले वरती आला. सोडवा. y इज इक्वल टू फोर्स अपॉन एरियाच येणार फक्त, का, कारण ट्वाइस यल मायनस यल, यल, यल अपॉन यल कॅन्सल, म्हणजे फोर्स किती दिलेला आहे, 2 इंटू 10⁵ सीजीएस मध्ये ठेवून टाका, अपॉन ट्वाइस सेंटीमीटर स्क्वेअर. 2 टू गेट कॅन्सल, दॅट इज इक्वल टू 1 इंटू 10⁵ डाइन पर सेंटीमीटर स्क्वेअर. दॅट इज द आन्सर. सीजीएस मध्ये जाईल का बघा बरं आन्सर. यस आहे, पण ऑप्शन आहे का बघा हा, 1 इंटू 10⁵ डाइन. ऑप्शन बी इज करेक्ट हियर. ठीक आहे, ओके, ऑप्शन बी बरोबर आहे. समजलं असेल. नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये आता 6th एक्झाम्पल, 6वं एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. बघा 6व्या एक्झाम्पल मध्ये, 2 वायर्स ऑफ डिफरंट मटेरियल हॅव्हिंग यंग्स मॉड्युलस इन द रेशो 3:5. 6वं चालू आहे ना आपलं, करेक्ट आहे हा. 2 वायर्स ऑफ डिफरंट मटेरियल हॅव्हिंग यंग्स मॉड्युलस इन द रेशो 3:5. y1 अपॉन y2 यंग्स मॉड्युलस 3:5 म्हणजे 3/5 दिलेला आहे. लेंथ इन द रेशो ऑफ 2:1, लेंथ L1 अपॉन L2 इज इक्वल टू 2:1 म्हणजे 2/1 आहे. डायमीटर इन द रेशो म्हणजेच D1 अपॉन D2 दॅट इज इक्वल टू किती दिलेलं आहे, 1/2 सांगितलेलं आहे. ठीक आहे. आर स्ट्रेच्ड विथ द सेम फोर्स. आता बघा फोर्स सेम आहे, सेम फोर्स, द रेशो ऑफ स्ट्रेन इन द वायर. स्ट्रेनचा रेशो काढायचा, रेशो ऑफ स्ट्रेन इन द वायर. दोन्ही वायर मध्ये असणारा स्ट्रेनचा रेशो घ्यायचा, घेऊया. ए जे असणार कसं, हे पहा, स्ट्रेन इन वायर फर्स्ट, स्ट्रेन इन वायर फर्स्ट अपॉन स्ट्रेन इन वायर सेकंड. हा रेशो आपल्याला काढायचा आहे. यंग्स मॉड्युलस दिलेला आहे, मग आपल्याला काय करावं लागेल बाळांनो, पहा. यंग्स मॉड्युलसचा फॉर्म्युलाच यूज करूया. यंग्स मॉड्युलस y इज इक्वल टू फोर्स इंटू लेंथ अपॉन एरिया इंटू चेंज इन लेंथ. स्ट्रेन म्हणजेच काय घेणार आहे, फॉर्म्युला रिअरेंज करून चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ. हे इकडं आणा, यल डिनॉमिनेटरला जाणार, म्हणजेच हे काय मिळणार आपल्याला, फोर्स अपॉन ए इंटू वाय मिळणार. बरोबर आहे, करेक्ट. हे चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ म्हणजे स्ट्रेन आहे, स्ट्रेन असतं. म्हणजे हा फॉर्म्युला झाला, इथं ठेवून टाकायचा. पहिल्यासाठीचा फोर्स F1 अपॉन A1 इंटू Y1. बरोबर. आता काय करा, डिवाइड बाय स्ट्रेन इन सेकंड. मग आता ह्याला डिवाइड करायच्या ऐवजी भागिले उलटून गुणिले, म्हणजे काय होणार इथं, A2 Y2 डिवाइड बाय F2. सोडवूया आपण हे. फोर्स 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 फोर्स, गंमत पहा, फोर्स दोघांवरती दिलेला सेमच सांगितलेला आहे आपल्याला, सेमच म्हटलेलं आहे ना. हा, स्ट्रेच्ड विथ द सेम फोर्स द रेशो, सेम फोर्स आहे, म्हणजे F1 F2 नाही करायचं आपल्याला. F1 इज इक्वल टू F2 आहे, कॅन्सल होऊन जाणार हे, सेम फोर्स असल्यावर. मग इथे येणार तुमचा A2 डिवाइड बाय A1 इंटू Y2 डिवाइड बाय Y1. करेक्ट. आता A2 A1 दिलेलं नाही, R पण दिलेलं नाही, पण डायमीटर आहेत की. पण बाळांनो लक्षात घ्या, इथं पण डायमीटर, इथं पण डायमीटर आहे. डिवाइड बाय 2, डायमीटर पासून रेडियस काढताना आपण काय करतो, डिवाइड बाय 2 करतो. दोन्हीला डिवाइड बाय 2 केलं तर 2 2 कॅन्सलच होऊन जाणार आहे. मग हाय असं उचलून मी ठेवतो ना, इथं फरक काहीच पडणार नाहीये. बघा कसं, हाय असं उचलून ठेवा, A2 डिवाइड बाय A1, पण इथं काय दिलेलं आहे, D1 डिवाइड बाय D2 आहे, म्हणजे उलट झाला, 2 चा स्क्वेअर होणार. स्क्वेअर का, कारण एरिया काय आहे, पाय आर स्क्वेअर आहे, पाय आर स्क्वेअर आहे. पाय कॅन्सल होईल, पण आर स्क्वेअर आहे ना. तुम्ही म्हणणार आहे सर तुम्ही डायमीटर ठेवताय, मी सांगितलं तुम्हाला, जर डायमीटर पासून रेडियस काढायचं असेल तर डिवाइड बाय 2 करतो आपण, आणि डिवाइड बाय 2 केलं तर दोन्हीला पण डिवाइड बाय 2 कॅन्सलच होणार आहे ना.
म्हणून डायरेक्ट ठेवून टाकतो ना मी R1 डिवाइड बाय R2 म्हणजेच D1 डिवाइड बाय D2 1/2 आहे. इथं उलट आहे A2 डिवाइड बाय 1 आहे म्हणून 2/1 1 लिहिला न लिहिला फरक पडत नाही. y2/y1 3/5 आहे म्हणजे 5/2 5/3 होणार कारण इथं y1/y2 आहे इथं y2/y1 आहे. 4 into 5 divided by 3 that is equal to 20/3 म्हणजे 20:3 आलं उत्तर आपलं. ऑप्शन मध्ये आहे का चेक करा 20:3. ऑप्शन बी इज करेक्ट ना 20:3 करेक्ट आहे. ठीक आहे नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये पुढचं एक्झाम्पल पहा 7th. द एलॉंगेशन ऑफ वायर is 0.1%. Elongation 0.1% in the wire of cross sectional area A is equal to 10 raised to minus 6 meter square given. By application of force 100 Newton, F is equal to 100 Newton. Then the Young's modulus Y is equal to question mark. आणि elongation सांगितलेले आपल्याला किती 0.1% म्हटलेलं आहे. एलॉंगेशन 0.1% कसं लिहितो रे आपण 0.1% हे पहा 0.1% इज इक्वल टू 0.1 डिवाइड बाय 100 हा का नाही 0.1 डिवाइड बाय 100 एलॉंगेशन आहे इन्क्रीज एवढी झालेली आहे याचा अर्थ काय येतो रे हे इन्क्रीज म्हणजेच चेंज इन लेंथ स्मॉल एल आपण हे काय असणार ओरिजिनल लेंथ एलॉंगेशन लिहूया आपण असं चालेल काहीच फरक पडणार एलॉंगेशन 0.1% आहे 0.1% म्हणजे 0.1 डिवाइड बाय 100 म्हणजे ही ओरिजिनल लेंथ त्याच्यामध्ये हे 0.1 इन्क्रीज आहे असा झाला त्याचा अर्थ चेंज इन लेंथ आपण ओरिजिनल लेंथ मिळालं बरोबर. मग यंग मॉड्युलसचा फॉर्म्युला आता काय फालतू आहे मग y इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया इनटू चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ आगे उलटून गुणिले y इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया फोर्स किती आहे 100 अपॉन एरिया किती आहे 10 रेज टू -6 ओरिजिनल लेंथ किती आहे 100 आहे आणि चेंज इन लेंथ किती आहे 0.1 किंवा याचा उलट करा म्हणजे हे ना तुमचा असा कसा येणार हा 0.1 अपॉन इंटू 100 असं होणार. सोडवा बरं y इज इक्वल टू हे 10 रेज टू 4 केला आपण हे वरती येणार 10 रेज टू -6 चा +6 झाला आणि हा 0.1 आहे. आता इथं -6 गेलं नको थांबा हे -6 आहे एक घर आपण इकडे सारला राईटला म्हणजे पॉवर 10 रेज टू -1 झाली मग 10 रेज टू -1 आणि हे 10 रेज टू -6 10 रेज टू -7 आणि हे तर 1च आला तो लिहिला न लिहिला फरक पडत नाही डिनॉमिनेटरला म्हणजे 10 रेज टू -7 वरती उचलला +7 आणि मग हे y इज इक्वल टू 10 रेज टू 11 न्यूटन पर मीटर स्क्वेअर दॅट इज द आन्सर आहे का पहा ऑप्शन मध्ये y इज इक्वल टू 10 रेज टू 11 यस ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट हियर. ओके लेट वी गो अहेड फॉर द नेक्स्ट वन पुढच्या एक्झाम्पल मध्ये जाऊ. 8th एक्झाम्पल पहा 8व्या एक्झाम्पल मध्ये स्टील वायर ऑफ क्रॉस सेक्शनल एरिया A इज इक्वल टू A दिलेला आहे 3 × 10⁻⁶ दिलेला आहे तुम्हाला -6 मीटर आहे का -6 मीटर स्क्वेअर ठीक आहे. कॅन विथस्टँड द मॅक्सिमम स्ट्रेन स्ट्रेन दिलेलं आहे तुम्हाला स्ट्रेन इज इक्वल टू आता स्ट्रेन घेत असताना चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ आहे लक्षात ठेवत चला हे किती दिलेलं आहे 10 रेज टू -3 दिलेलं आहे. ओके 10 रेज टू -3 आहे. ओके पुढे पहा यंगच मॉड्युलस y इज इक्वल टू किती आहे 2 × 10 रेज टू 11 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. द मॅक्सिमम मास द वायर कॅन विथस्टँड आपल्याला यम काढा म्हटलेलं आहे छान तेच आहे ना मॅक्सिमम मास द वायर कॅन विथस्टँड. ओके 8th एक्झाम्पल बरोबर ठीक आहे. आता यंग मॉड्युलसचाच फॉर्म्युला यूज करू आपण अगेन y इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया इनटू चेंज इन लेंथ अपॉन हा ओरिजिनल लेंथ हा फॉर्म्युला आहे. ओके
मास काढण्यासाठी फोर्सच्या ऐवजी आपण mg ठेवूया, म्हणजे y इज इक्वल टू mg l डिवाइड बाय पाय आर स्क्वेअर ठेवूया का, ए आहे डायरेक्ट ए इंटू स्मॉल एल, राईट. यम काढायचं आपल्याला, यम इज इक्वल टू काय होणार तुमचं वाय ए एल डिवाइड बाय जी इंटू कॅपिटल एल. यम इज इक्वल वायची किंमत पहा, ठेवा सगळ्या किमती, 2 इंटू 10⁻11 2 इंटू 10⁻11. एरिया किती आहे 3 इंटू 10⁻6 3 इंटू 10⁻6 इंटू स्मॉल एल अपॉन ओरिजिनल लेंथ, स्मॉल एल अपॉन एल डायरेक्ट ठेवून टाका 10⁻3 डिवाइड बाय, याला डिवाइड बाय काय आहे, हा एल ठेवलाय बरं का आपण, इथं इंटू करूया डायरेक्ट, तुमच्या लक्षात येईल स्मॉल एल अपॉन एल, याची व्हॅल्यू इथं दिलेली ठेवली आपण. आता डिवाइड बाय फक्त जी ची व्हॅल्यू किती राहिली 10 करून टाका, जी ची व्हॅल्यू 10 घ्या, 9.8 म्हणजे नियर अबाउट 10 घेतली आपण, ठीक आहे. सोडवा बरं किती येते पहा, m इज इक्वल टू 3 टू जा 6 डिवाइड बाय 10.6 येणार 0.6, बाकी सगळं तर गेलं. आता हा 10⁻11 हे -9 आहे, -9 प्लस 11 किती येतं, -9 प्लस 11 2 येतं, 10⁻2 म्हणजे हे 10⁻2 झालं. आता 10⁻2 म्हणजे 100 न मल्टिप्लाय करा किती येणार 60 किलोग्रॅम. सगळं SI मध्ये आहे, ओके. 60 किलोग्रॅम दॅट इज द आन्सर. आहे का पहा फक्त ऑप्शन मध्ये आहे, ऑप्शन बी इज करेक्ट, ओके 60 किलोग्रॅम. नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये पहा, बाळा मी फास्ट चाललोय, आय नो वेल, फक्त तुम्ही तुम्हाला लिहायचं असेल तर फास्ट चाललोय म्हणजे तुम्ही व्हिडिओ रिपीट करून बघू शकता, काय अडचण नाही, ओके. आणि लिहायचं असेल तर पॉज करून लिहू शकता, त्यामुळं बघा फक्त लेंदी होतो व्हिडिओ म्हणून थोडंसं स्पीड घेतोय. बघा 8th झाला, 9th मध्ये अ फोर्स 1 न्यूटन, एफ दिलेला आहे तुम्हाला, एफ इज इक्वल टू 1 न्यूटन गिवन आहे. डबल्स द लेंथ, मगासारखा प्रॉब्लेम आला बघा, मगाशी ट्वाइस एल मायनस एल केलता का, तोच तसाच. डबल्स द लेंथ ऑफ कॉर्ड हॅव्हिंग अ क्रॉस सेक्शनल एरिया ए, सेम वे तसाच आहे बघा, हा पण 1 mm स्क्वेअर दिलेला आहे, ओके. म्हणजेच येणार तुमचा हा 1 इंटू 10⁻⁻1 कशाला लिहिला, mm चा मिलीमीटरचा मीटर मध्ये करताना 10⁻³ आणि त्याचा स्क्वेअर 10⁻⁻6 मीटर स्क्वेअर झाला, बरोबर, ठीक आहे. यंग मॉड्युलस ऑफ मटेरियल, आता यंग मॉड्युलस काढायचं आहे, यस तोच फॉर्म्युला जसा मागाशी सांगितला होता तसा. y इज इक्वल टू काय होता, स्ट्रेस अपॉन स्ट्रेन आहे. पण आता बाळांनो इथं स्ट्रेन घेत असताना, स्ट्रेन घ्यायचं आहे आपल्याला, स्ट्रेन लिहूया पहिल्यांदा, स्ट्रेन काय सांगितलं रे मी, स्ट्रेस इज इक्वल टू, स्ट्रेन काय आहे ट्वाइस एल, बदललेली लेंथ ट्वाइस एल, ओरिजिनल लेंथ एल डिवाइड बाय ओरिजिनल लेंथ असतं, असा फॉर्म्युला तयार झाला, बरोबर आहे. मग हा एल तर वरती येणार, y इज इक्वल टू, आता स्ट्रेस ठेवा, स्ट्रेस काय असतो फोर्स अपॉन एरिया, इंटू हे ट्वाइस एल मायनस एल, आणि हा डिवाइडचा भागिले उलटून गुणिले म्हणजे वरती आला. y इज इक्वल टू काय मिळाला फॉर्म्युला, अगेन फोर्स अपॉन एरियाच मिळाला, कारण ट्वाइस एल मायनस एल एल होणार, एल ला एल कॅन्सल होणार. ठेवा व्हॅल्यू फोर्स अपॉन एरिया, इथे बघा फोर्स किती आहे 1, एरिया पण किती आहे 1, म्हणजे डायरेक्ट 10⁻⁻6 वरती आणा ना, y इज इक्वल टू मिळून गेला 10⁻6 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. फोर्स 1च आहे, अपॉन 1 अपॉन 10⁻⁻6 वरती उचलला +6, दॅट इज द आन्सर 10⁻6. ऑप्शन सी इज करेक्ट, ओके. नेक्स्ट वन 10th एक्झाम्पल पहा. 10व्या एक्झाम्पल मध्ये बघा, द बल्क मॉड्युलस फॉर इनकॉम्प्रेसिबल लिक्विड इज, इनकॉम्प्रेसिबल लिक्विड साठीचा बल्क मॉड्युलस नेक्स्ट पेज वरती आहे ना, राहिलेले MCQ, 0 युनिटी इन्फिनिटी बिटवीन 0 to 1. बल्क मॉड्युलस फॉर इनकॉम्प्रेसिबल, कॉम्प्रेसच होत नाही, म्हणजे दिला जाणारा फोर्स कसा असेल खूप जास्त असेल,
इन्फिनिटी म्हणावं लागेल, हा का नाही? इन्फिनिटीच येणार की, कॉम्प्रेसच होत नाहीये, बरोबर आहे. ओरिजिनल व्हॉल्यूम चेंज इन व्हॉल्यूम तेच राहणार, झिरोने डिवाइड केलं की इन्फिनिटीच येणार आहे. ओके, इन्फिनिटी करेक्ट आहे. बल्क मॉड्युलस फॉर इनकॉम्प्रेसिबल लिक्विड इज इन्फिनिटी. नेक्स्ट वन, पुढच्या एक्झाम्पल मध्ये बघा, इन्फिनिटीच येणार आन्सर त्याचं, ठीक आहे. द ओनली इलास्टिक मॉड्युलस दॅट अप्लाइज टू द फ्लुइड इज, फ्लुइडला अप्लाय होणारा इलास्टिक मॉड्युलस बल्क मॉड्युलस. 3 मॉड्युलस आहेत ना, एंग्ज मॉड्युलस, शियर मॉड्युलस आणि बल्क मॉड्युलस. मग फ्लुइडसाठी अप्लाय ठरणारा बल्क मॉड्युलसच आहे. ओके, बल्क मॉड्युलस. 12th मध्ये हे 2 मध्ये थेअरीचेच होते, समजले असतील तुम्हाला, काय अडचण नाही आहे. थेअरीचे रीड करा बुक वारंवार, लक्षात येतील, ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये बघा, अ बॉल फॉलिंग इन अ लेक ऑफ डेप्थ 200 मीटर. डेप्थ दिलेली आहे तुम्हाला, डी इज इक्वल टू, आता डायमीटर म्हणायचं आहे, चला लिहू आपण, डेप्थ इज इक्वल टू 200 मीटर दिलेला आहे. शोज डिक्रीज 0.1%. ओके, आता डिक्रीज दिलेले 0.1%, म्हणजे मी लिहितो कसं पहा, इन इट्स व्हॉल्यूम ॲट द बॉटम द बल्क मॉड्युलस ऑफ मटेरियल ऑफ अ बॉल. बल्क मॉड्युलस काढायचं आहे आपल्याला, आणि डिक्रीज इन व्हॉल्यूम दिले तुम्हाला 0.1%, म्हणजे हे झालं तुमचं dv डिवाइड बाय v. चेंज इन व्हॉल्यूम अपॉन ओरिजिनल व्हॉल्यूम किती दिलेलं आहे तुम्हाला, 0.1%. मग आपण हे लिहितो कसं, 0.1 डिवाइड बाय 100 असं लिहितो ना. डिक्रीज इन व्हॉल्यूम असं दिलेलं आहे तुम्हाला. हा, मग आता के काढायचं आपल्याला, तर के इज इक्वल टू काय फॉर्म्युला, पी इंटू डी पी, सॉरी व्ही इंटू डी पी अपॉन डी व्ही, हा फॉर्म्युला आहे. व्ही अपॉन डी व्ही नाही आपल्याकडं, डी व्ही अपॉन व्ही आहे, म्हणजे उलट ठेवा. इथं 0.1 अपॉन 100 आहे, तर तिथं ठेवताना 100 अपॉन 0.1 ठेवा, राईट. आणि आता डीपी नाही आहे ना तुमच्याकडे. डीपी म्हणजे डिस्प्ले पिक्चर नव्हे, व्हॉट्सअपचा डीपी नव्हे तुमचा, हा डीपी वेगळा आहे. डीपी म्हणजे प्रेशर घ्यायचं आहे आपल्याला. आता इथं प्रेशर आपल्याला दिलेलं नाहीये, काय करायचं, ठीक आहे, सोपं आहे. पुढच्या वर्षी मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड हा दुसरा लेसन येणार आहे तुम्हाला. रोटेशनल डायनेमिक्स नंतर सिरियलनं दुसराच लेसन आहे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड. त्यामध्ये तुम्ही प्रेशर ही कन्सेप्ट डिटेलमध्ये शिकणार. आता त्याला रेफरन्स तुम्हाला 8thच्या बुकमध्ये दिलेला असेल, 8वी सायन्सच्या बुकमध्ये असावा. जर आपण पाण्यात खोलवर चाललो तर प्रेशर इन्क्रीज होत जातं. ॲज द डेप्थ गोज ऑन इन्क्रीजिंग, प्रेशर गोज ऑन इन्क्रीजिंग. त्यामध्ये तुम्हाला असंही आहे बघा, प्रेशर ड्यू टू द लिक्विड कॉलम, हा एक पॉइंट आहे. प्रेशर ड्यू टू द लिक्विड कॉलम, P इज इक्वल टू H रो G, हाईट मल्टिप्लाय डेन्सिटी ऑफ वॉटर मल्टिप्लाय ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, हा त्याचा फॉर्म्युला आहे. कशाचा, प्रेशरचा. पुढच्या वर्षी तर हा डिराईव्ह केलेलाच आहे, त्यात काय वाद नाही आहे. पण आताही लक्षात घ्या, P इज इक्वल टू H रो G हा फॉर्म्युला आहे. आपण तो ठेवून टाकला, H रो G डिवाइड बाय DV. ओके, हे तुम्हाला माहितीच पाहिजे बरं का बाळांनो. पुढच्या वर्षी आहे सोडा, त्यावेळेस हे लक्षात येईल, पण आता माहिती पाहिजे. प्रेशर ड्यू टू द लिक्विड कॉलम काय असतं, H रो G हा फॉर्म्युला असतो. H हाईट असते, रो वॉटरची डेन्सिटी असते, आणि J ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असते. ठेवा व्हॅल्यू. व्हॉल्यूम V अपॉन DV, V अपॉन DV नाही आपल्याकडे, DV अपॉन V आहे, म्हणजे 100 अपॉन 0.1 ठेवतो ना मी, 100 अपॉन 0.1 चालेल. बल्क मॉड्युलसच काढायचं आहे. H म्हणजे ही डेप्थ आहे ना, हाईट किती दिलेली आहे, 200 मीटर, म्हणून हे 200, राईट. रो आता इथं दिलाच नाहीये, पण कशाची डेन्सिटी आहे, वॉटरची. लक्षातच ठेवायची, तुम्हाला माहितीच आहे असं गृहीत धरलं. इथं डेन्सिटी ऑफ वॉटर
SI सिस्टीम मध्ये 1000 किलोग्रॅम पर मीटर क्यूब असते. 1000 10⁻³ किलोग्रॅम पर मीटर क्यूब SI सिस्टीम मध्ये. आणि CGS मध्ये 1 असते. CGS मध्ये 1 असते, लक्षात ठेवायचं आहे. CGS मध्ये डेन्सिटी किती असते वॉटरची 1 आणि SI मध्ये 1000 किलोग्रॅम पर मीटर क्यूब असते. ओके, मग आपण इथे SI मध्ये घेतलेलं आहे म्हणून 1000 ठेवायचं आहे. 1000 म्हणजेच किती 10⁻³ झाला, बरोबर. आणि ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी 9.8 आहे म्हणून 9.8 ठेवूया. ऑप्शन कसे आहेत बघा जरा. ऑप्शन अरे यार कुठे गेले हे. हा बघा आता याच्यामध्ये ऑप्शन जो दिलेला किती आहे आपले एक्झाम्पल हे 12 हा 19 म्हणजे 9.8च ठेवावं लागणार. ओके, म्हणून मी इथं 9.8 ठेवलं आहे. राईट. आता सोडवत असताना बघा कसं सोडवायचंय. इट इज इक्वल टू हे 10⁻², 100 म्हणजे 10⁻², इथं 200 म्हणजे हे पण 10⁻², 2 इंटू 10⁻² घ्या, 100 गुणिले 2 200 येणार ना, म्हणजे हे 10⁻4 झाला. 10⁻4 10⁻³ 10⁻7 ह्या दोन्हींचा गुणाकार किती येणार 19.6 19.6 येतो, बरोबर आहे. करून पहा तुम्ही, ठीक आहे. आणि हे 10⁻7 एक घरी इकडे सारला तर वरती पण एक घर सारावं लागेल म्हणजे 10⁻8 झाला. नाही का कळाल तुम्हाला. बर, मी इथे एक घर सारलं, वरती एक शून्य वाढतो, कुठं पण वाढवा, सगळं गुणिलेच आहे. एक डिनॉमिनेटरला एक लिहिला न लिहिला फरक पडतो का, नाही. मग इथं एक शून्य वाढला म्हणजे हे 10⁻³ झालं. 10⁻3 10⁻2 10⁻5 10⁻5 10⁻3 10⁻8 10⁻8. आता हे 9.8 इंटू 2 19.6. बघा ऑप्शन मध्ये आहे का उत्तर. असणार आहे, 100% असायला पाहिजे. 19.6 10⁻8 आणायचं आहे आपल्याला, आहे का नाही. -8 आहे. ऑप्शन नंबर डी इज करेक्ट. ओके, ऑप्शन डी करेक्ट आहे. नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये जाऊ आपण. पुढचं एक्झाम्पल पहा. आता पुढे जो दिलेला आहे 13th मध्ये, द बल्क मॉड्युलस ऑफ लीड. बल्क मॉड्युलस दिलेला आहे K इज इक्वल टू 6 इंटू 10⁻9 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. बल्क मॉड्युलस आहे हा, राईट. ओके, अँड प्रेशर P इज इक्वल टू, P दिलेला आहे तुम्हाला किती दिलेला आहे 6 इंटू 10⁸ 6 इंटू 10⁸ मीटर, न्यूटन पर मीटरच असतं आहे. न्यूटन पर फोर्स अपॉन एरिया घेताना न्यूटन पर मीटर स्क्वेअर येतो म्हणून हा न्यूटन पर मीटर स्क्वेअर घेतला. ठीक आहे. बर, इज अप्लाइड टू इट. काय करायचं आपल्याला, देन द व्हॉल्यूम विल चेंज बाय, चेंज इन व्हॉल्यूम काढायचं आपल्याला. आता हे चेंज इन व्हॉल्यूम काढायचं आहे का फक्त. बल्क मॉड्युलस दिलेला आहे अप्लाइड. हा, चेंज इन व्हॉल्यूम पर्सेंटेज मध्ये आहे, एक काय अडचण येणार नाही. चेंज म्हणजे डेल व्ही अपॉन डीव्ही अपॉन व्ही काढायचं आणि त्याला 100 न मल्टिप्लाय करायचं, पर्सेंट चेंज इन व्हॉल्यूम मिळणार. ओके, मग पहा बल्क मॉड्युलस K इज इक्वल टू V इंटू डीपी डिवाइड बाय डीव्ही हा फॉर्म्युला आहे आपल्याकडे. मग V डिवाइड बाय डीव्ही नको डीव्ही डिवाइड बाय V इज इक्वल टू डीपी अपॉन K होणार का. हो, मग डीव्ही डिवाइड बाय V इज इक्वल टू डीपी किती आहे 6 इंटू 10⁸ अपॉन 6 इंटू 10⁹ म्हणजे हे मिळालं आपल्याला 0.1. 0.1 कसं आलं ते बघा, 6 ला 6 कॅन्सल, 1 आले 1. हे 10⁹ वरती आला -9 प्लस 8 -1 -1 म्हणजे किती होणार, एक घरी इकडे सरकेल म्हणजे 0.1 आलं आहे, बरोबर. आता हा मिळाला आपल्याला डीव्ही डिवाइड बाय व्ही मिळाला. पर्सेंट चेंज काढायचं तर ह्याला 100 न मल्टिप्लाय करा की डीव्ही डिवाइड बाय व्ही इंटू 100 इज इक्वल टू 0.1 इंटू 100. इथंही 100 न मल्टिप्लाय केलं किती येणार 10%. ठीक आहे, 10%. ऑप्शन सी आहे 10%. ठीक आहे. 14th एक्झाम्पल मध्ये जाऊ आपण.
पहा 14th एक्झाम्पल. 1 cc म्हणजे 1 क्युबिक सेंटीमीटर. 1 cc काय दिलेलं आहे, व्हॉल्यूम V इज इक्वल टू 1 cc दिलेला आहे. ठीक आहे. ऑफ वॉटर इज टेकन फ्रॉम द सरफेस ऑफ द बॉटम ऑफ ओशन 10 किलोमीटर. 10 किलोमीटर डेप्थ आहे म्हणजे एच घ्यायची इथं, हाईट 10 किलोमीटर. बरोबर, 10 किलोमीटर, किलोमीटरचं मीटर मध्ये, बरं पहिल्यांदा हा आहे असं ठेवा, किलोमीटर. ठीक आहे. पुढे डीप इन द व्हॉल्यूम इलास्टिसिटी ऑफ वॉटर म्हणजे बल्क मॉड्युलस आहे. व्हॉल्यूम इलास्टिसिटी म्हणजे बल्क मॉड्युलस 22,000 ATM दिलाय, ऍटमॉस्फिअर म्हटलंय. ठीक आहे, ऍटमॉस्फिअर. देन द चेंज इन व्हॉल्यूम ऑफ द वॉटर म्हणजे अगेन डीव्ही आपल्याला काढायचं आहे. डीव्ही इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. ठीक आहे. डीव्ही ऑप्शन कसे दिलेले आहेत, क्युबिक सेंटीमीटर मध्ये ऑप्शन आहेत सगळे, म्हणजे याला आपण सीजीएस मध्ये घेऊ, याला सीजीएस मध्ये. बरोबर आहे ना. हे एटीएम पण ऍटमॉस्फिअरचं पण आपल्याला पास्कल मध्ये घ्यावं लागणार. ठीक आहे. बघा हे 10 किलोमीटरचं मीटर मध्ये करताना 10⁻³ 10⁻³ इंटू 10⁻⁴, पण हे मीटर मध्ये झालं. मीटरचं सेंटीमीटर मध्ये करताना अगेन 10⁻² म्हणजे 10⁻⁶ झाला सेंटीमीटर. लक्षात आलं. किलोमीटरचं मीटर मध्ये करताना 10⁻³ मायनस नाही, हे किलोमीटर कडून मीटर कडे चाललोय, मीटर कडून किलोमीटर कडे येताना मायनस असतं. हे मोठ्यातून छोट्याकडे चाललोय म्हणून 3, आणि हे ह्याच्या डोक्यावरती 1 10⁻⁴. आता मीटरचं सेंटीमीटर करताना अगेन 2 वाढणार म्हणजे 10⁻⁶ झाले. ठीक आहे. आणि हे जे आहे 22 ऍटमॉस्फिअर दिलेलं आहे, 22,000 म्हणजे हे असं होणार 22,000 इंटू 10⁵ पास्कल. कारण 1 ऍटमॉस्फिअर इज इक्वल टू किती असतं, 10⁵ पास्कल असतं म्हणून. चला आता आपण वापरूया बल्क मॉड्युलसचा फॉर्म्युला. के इज इक्वल टू काय आहे, पी इंटू डीव्ही डिवाइड बाय व्ही इंटू डीपी डिवाइड बाय डीव्ही हा फॉर्म्युला आहे. मग डीव्ही काढायचा आपल्याला, सो डीव्ही इज इक्वल टू व्ही इंटू डीपी डिवाइड बाय के. पी दिलेला नाहीये पण हाईट आहे, पी इज इक्वल टू एच रो जी. मगाचा फॉर्म्युला वापरा. काय घेणार इथं, व्ही इंटू एच इंटू रो इंटू जी डिवाइड बाय के. फॉर्म्युला मिळाला. आता सगळ्या व्हॅल्यूज ठेवा याच्यामध्ये. काय होते पहा, व्ही किती दिलेला आहे तुम्हाला 1, एच किती आहे 10⁻⁶ म्हणून हा 10⁻⁶. ओके. रो किती आहे बाळांनो, आता रो म्हणजे वॉटरची डेन्सिटी, पण सगळ्या थिंग कशात घेतलेले आहेत आपण, सीजीएस मध्ये. एसआय मध्ये किती आहे डेन्सिटी 10⁻³ आहे. सीजीएस मध्ये किती घ्या म्हटलं मी 1, म्हणून इथे येणार 1. ओके लक्षात घ्या. बरं मी दाखवतो तुम्हाला सीजीएस मध्ये कन्वर्ट करून. हे 10⁻³ किलोग्रॅम पर मीटर क्यूब काय झाली, एसआय पद्धतीतली वॉटरची डेन्सिटी झाली. मग आता हे 10⁻³ सीजीएस मध्ये कन्वर्ट करायचं आहे. किलोग्रॅमचं ग्रॅम मध्ये करताना काय होतं रे, 10⁻³ होतं. बरोबर आहे. हे झालं ग्रॅम. आता हे मीटर आहे, मीटरचं सेंटीमीटर मध्ये करा, काय होणार, मीटरचं सेंटीमीटर मध्ये करत असताना -2 10⁻+2 होतो, +2 त्याचा क्यूब म्हणून हे क्यूब. 3 दोन्ही 6 म्हणजे डिनॉमिनेटरला आला 10⁻⁶, आणि हे पण वरती पण 10⁻⁶. 10⁻⁶ कॅन्सल झाले, 1च आलं ना, म्हणून 1 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब येतं ते, म्हणून इथं ठेवलं आपण 1. इंटू ॲसेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी 9.8 आहे, सीजीएस मध्ये असते 980. बरोबर. डिवाइड बाय बल्क मॉड्युलस के किती आहे 22,000 मल्टिप्लाय 10⁵ आहे. ओके. बघा आता सोडवूया आपण, कसं सोडवायचं पहा. हा 10⁵ वरती आणा, -5चा 10⁵ -5 वरती आला -5 +6 1 राहिला, 1 हे सगळं गेला म्हणजे 1 मी इथं मल्टिप्लाय केलं तर किती येतं रे, 10⁻1 म्हणजे 9800 येणार. हे म्हणजे असं झालं आपलं कसं 9800 डिवाइड बाय 22,000. हे 2 0 इथं कॅन्सल झाले. ओके. आता आपण असं करू,
कसं 98 डिवाइड बाय 22 इंटू 10⁻⁻1 करू, कारण इथं 10ने गुणायचं ते वरती उचलला, 10ने गुणलेला 10ने गुणला म्हणजे 220 होते ना, इथं 10 तो वरती उचलला 10⁻⁻1. आता याचा गुणाकार करून घ्या, 22 चोक 88 उरले 10, पुन्हा 22 चोक 88, पुन्हा 22 चोक 88 असंच येत जाणार, म्हणजे 10⁻⁻1. आता 10⁻⁻1 घालून टाका, म्हणजे पॉईंट इकडे चालवावं लागेल, म्हणजे +1 होईल आणि ते कॅन्सल होईल. 0.44 cc क्युबिक सेंटीमीटर मध्ये 0.44 cc. बघा ऑप्शन मध्ये आहे का 0.044 दिलेला आहे, 0.044 सॉरी आहे 0.44 पण आहे. ऑप्शन डी इज करेक्ट. ओके, ऑप्शन डी इज करेक्ट. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये पहा. ओके, नेक्स्ट वन एक्झाम्पल जो दिलेला आहे 15th एक्झाम्पल मध्ये 15व पहा. आता अ लिक्विड व्हॉल्यूम 4 लिटर, व्हॉल्यूम दिलेला आहे V इज इक्वल टू 4 लिटर. ठीक आहे. देन liquid volume 4 liter subjected to an additional pressure P is equal to 1.2 into 10⁻⁷ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. SI मध्येच आहे, न्यूटन पर मीटर स्क्वेअर. ओके. देन टू द डेप्थ कॅन रबर, अरे यार कुठं आहे वरती का, सॉरी हा, द बल्क मॉड्युलस ऑफ लिक्विड इज 1.6 के दिलेला आहे. 1.6 into 10⁻10 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. ओके. Then the change in volume, again here also we want to determine the change in volume. change in volume च काढायचा आहे. dv is equal to क्वेश्चन मार्क, तोच सिंपल फॉर्म्युला, k is equal to p into dv डिवाइड बाय, अरे चुकतो इथं dp, इथं v येणार, अपॉन dv. सो dv is equal to k, नाही रे, v into dp डिवाइड बाय k. राईट आहे, सगळ्या व्हॅल्यूज ठेवून टाका. हा डीपी म्हणजेच पी ठेवायचा असतो. ओके. सो चेंज इन व्हॉल्यूम इज इक्वल टू व्ही किती आहे 4, प्रेशर किती दिलेलं आहे 1.2, इथं पीच ठेवा बरं का, डीपी म्हणजे चेंज इन प्रेशर होत असतं, पण तुमचं समजतंय किती तुम्हाला त्याच्यावरती. चला 1.2 into 10⁻⁷, के किती आहे 1.6 into 10⁻10, सोडवा, 12 चोक 48, 4.8, 16 त्रिक 48 म्हणजे 3 आला. 12 चोक 48, 16 त्रिक 48, 3 येते, करेक्ट आहे. ओके. 10⁻10 वरती आणा, -10 + 7 10⁻³ लिटर SI सिस्टम आहे. ओके. 10⁻³ ओके. सगळे CGS मध्ये. आता लिटरचं मिलीलीटर मध्ये घ्या, लिटरचं मिलीलीटर मध्ये करताना 10⁻³ न मल्टिप्लाय करावं लागतं, म्हणजे हे जाणार निघून 3 ml, 3 मिलीलीटर. आणि ऑप्शन बी इज करेक्ट हियर. ओके, ऑप्शन बी इज करेक्ट. नेक्स्ट वन, पुढच्या एक्झाम्पल मध्ये पहा. पुढे जे दिलेलं आहे 16, द बल्क मॉड्युलस ऑफ रबर इज 14.7, K is equal to 14.7 into 10⁸ न्यूटन पर मीटर स्क्वेअर गिवन आहे. ओके. टू व्हॉट डेप्थ द रबर बॉल बी टेकन इन द लेक सो दॅट द व्हॉल्यूम डिक्रीजेस बाय, अगेन ही आता मागाच्या पद्धतीने घ्यावं लागेल. डिक्रीजेस बाय म्हणजे dv अपॉन v 0.2% म्हणजेच 0.2 अपॉन 100 असं घेणार मी. ओके. आता तुम्हाला विचारलेलं आहे व्हॉट डेप्थ कॅन बी रबर, म्हणजे डेप्थ म्हणजे हाईट काढायची. आता इथं हा का नाही, हाईट काढण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला रिअरेंज करावा लागेल. हाईट म्हणजे डेप्थ, पाण्यात खोली काढायची. ठीक आहे, वापरा मागाचाच फॉर्म्युला, K इज इक्वल टू V into H rho G. पीच्या ऐवजी
प्रेशरचा फॉर्म्युला एच रोजी डिवाइड बाय काय आहे डी व्ही, राईट. एच काढायचा, एच इज इक्वल टू रिअरेंज करा, एच इज इक्वल टू के इंटू चेंज इन वॉल्यूम डिवाइड बाय, राईट, के इंटू चेंज इन वॉल्यूम एच व्ही रो जी. ओके, ठेवून टाका. आता इथं फक्त डीव्ही अपॉन व्ही जो आहे तो आपण असा लिहू, त्याला इंटू करू डीव्ही अपॉन व्ही, कारण इथं डायरेक्ट मल्टिप्लाय करता येतं ना आपल्याला. एच इज इक्वल टू के किती आहे 14.7 इंटू 10⁻⁸ रो. आता हे घेत असताना SI सिस्टीम मध्ये घ्यायचं, किती आहे 10⁻3. कसं डेन्सिटी ऑफ वॉटर किती असते 10⁻3, राईट. जी किती येणार 10, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी 10 घ्या. 10 येतं का 9.8, 9.8च घ्या, नंतर पाहू. 9.8 डीव्ही अपॉन व्ही किती आहे 0.2 इंटू 0.2 अपॉन 100, राईट. ओके, सोडवा आता. या दोन्हींचा गुणाकार करा, 7 दोन्ही 14, 14 दोन्ही 28, 29.4 एच इज इक्वल टू किती आला हा 29.4 डिवाइड बाय 9.8, करेक्ट. हे 10⁻², 100 म्हणजे 10⁻², 10⁻3, 10⁻5, 10⁻5 वरती आणला किती होणार 10⁻+8 मधून -5 गेला 3 राहिला. याचा गुणाकार करा, आता भागाकार करा. 9 त्रिक 27, 8 त्रिक 24, डायरेक्ट भाग जातो, 3 येते पहा इथे, डायरेक्ट भाग जाईल, किती येणार एच इज इक्वल टू 3. अरे एच इज इक्वल टू 3 आला ना डायरेक्ट, चुकला की इथं चुकतो आपला, इथं 2 घरं सारावे लागतील, म्हणजे 29.4 च्या ऐवजी 2.94 येतोय, 2.94. मग इथं भागाकार येणार तुमचा 0.3 येणार, 0.3 इंटू 10⁻3 का 1000ने मल्टिप्लाय करा, किती येणार 300. 300 सगळ्या याच्यामध्ये म्हणजे मीटर, 300 मीटर आहे का पहा, 300 मीटर 80 ओके ओके 300 मीटर. ऑप्शन सी इज करेक्ट. 16 ला ऑप्शन सी इज करेक्ट आहे, ठीक आहे. नाव 17th एक्झाम्पल, 17वे एक्झाम्पल पाहता. 5 सेंटीमीटर क्यूब of length material has its upper surface displaced by 0.65 centimeter. A tangential force of 0.26, tangential force 0.26 न्यूटन गिवन आहे. ओके, मॉड्युलस ऑफ रिजिडिटी काढा म्हटले, इटा इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. 5 सेंटीमीटर क्यूब आहे आणि 0.65, जर लक्ष द्यायचं क्यूब आहे, हा असा 0.65 सेंटीमीटरनं डिस्प्ले झाला, हे 0.65 हे डिस्प्लेसमेंट आहे. ओके, क्यूबची ही साईड दिलेली आहे 5, हा झाला तुमचा अँगल थीटा, राईट. मग आपला फॉर्म्युला इटाचा, इटा इज इक्वल टू एफ अपॉन ए थीटा असतो. एफ आहे, ए पण नाहीये आणि थीटा पण नाही. मला सांगा, हा फोर्स पर युनिट एरिया, एरिया कुठला घेतो आपण, जिथं एरिया फोर्स अप्लाय होतो तो एरिया घेतो, हा का नाही. म्हणजे हा एरिया घ्यावा लागेल आपल्याला. आणि आता हा थीटा, थीटा काय घेणार, थीटा काढायचं फॉर्म्युला तर आहे की फ्रंट अपॉन ऍडजसंट, काय येणार 0.65 अपॉन 5, हा का नाही. बघा बरं काय येतंय, एटा इज इक्वल टू एफ किती आहे तुमचा 0.26, एरिया एक साइड 5 आहे सेंटीमीटर मध्ये, हा सेंटीमीटर मध्ये लक्षात घ्या. मग 5 सेंटीमीटर म्हणजे 5 इंटू 10⁻², त्याचा स्क्वेअर करायचा आहे, म्हणजे काय येणार आहे 5 इंटू 10⁻² ब्रॅकेटचा स्क्वेअर. साइड दिलेली आहे, ज्या बाजूवरती फोर्स लागतोय त्या बाजूचा एरिया
असा घेणार आपण, बरोबर. आणि राहिला काय आता थिटा. थिटा काय असतो, फ्रंट अपॉन ऍडजसंट. फ्रंट काय आहे 0.65 आहे, फ्रंट अपॉन ऍडजसंट ना, बरोबर. 0.65 इंटू 10⁻⁻². का बरं -2 सेंटीमीटर मध्ये ना हे पण. डिवाइड बाय ऍडजसंट म्हणजे हा डिवाइड बाय 5 हा वरती घेऊया ना आपण, हे तर डिवाइडला भागिले उलटून गुणिले म्हणजे 5 इंटू 10⁻⁻². हे तर क्लिअर, हे कॅन्सल होणार, राईट. आणि हे होणार तुमचा 26×5=300 म्हणजे 1.30 झाला, करेक्ट. डिवाइड बाय हा 0.65, याचा स्क्वेअर केला तर हा होतो 25. हे होणार 10⁻⁻4 वरती येणार +4 म्हणजे हा 10⁻⁴ आला, बरोबर. अप टू दिस क्लिअर, ठीक आहे. आता इथं 0.65 न ह्याला भागला किती येतं रे, 65 दोन्ही 130, दोनच येतं. 2 भागिले किती झालं 25 आणि हा 4 शून्य वाढवून टाका, 1 2 3 4, 10⁻⁴ च्या ऐवजी केला. आता भागाकार करा, 25×8=200, 25×8=200 आणि हे 2 शून्य, बरोबर. म्हणजे किती आलं हे 800 Nm/m². ऑप्शन बी आहे याच्यामध्ये 800 Nm/m². ऑप्शन बी इज करेक्ट, ठीक आहे. पुढचे 2-3 तर आता काय तुम्हाला याचे दिलेले आहेत, थेअरीशी रिलेटेड. बघा हे काय अडचण नसावी 17व्या एक्झाम्पल मध्ये. 18वा पहा, मॉड्युलस ऑफ रिजिडिटी ऑफ लिक्विड इज. रिजिडिटी ऑफ लिक्विड, मॉड्युलस ऑफ रिजिडिटी ऑफ लिक्विड इज 0. लिक्विडला मॉड्युलस ऑफ रिजिडिटी येणार नाही, 0 असणार तो, ओके. त्यानंतर पॉसिबल व्हॅल्यू ऑफ पॉइसन्स रेशो इज. आता पॉइसन्स रेशो साठी एक स्टेटमेंट लक्षात घ्या. पॉइसन्स रेशोची व्हॅल्यू ही -1 to 0.5 याच्या दरम्यान असते. -1 to 0.5 याच्या दरम्यान असते. मग ह्याच्या दरम्यान बसणारा पॉइंट कोणता आहे बघा, ऑप्शन डी 0.4. हे आपल्या बुक मध्ये दिलेलं आहे, पण लक्षात ठेवा याच्या दरम्यान त्याची व्हॅल्यू असते पॉइसन्स रेशोची, ओके. फ्लुइड कॅन डेव्हलप, फ्लुइड मध्ये असणारा मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी कोणता येणार, व्हॉल्यूम स्ट्रेन ओनली. फ्लुइड म्हटलं की फक्त व्हॉल्यूम स्ट्रेन ओनली, ऑप्शन सी. फ्लुइड कॅन डेव्हलप व्हॉल्यूम स्ट्रेन ओनली, ओके, ठीक आहे. ऑप्शन सी इज करेक्ट. अशा तऱ्हेने आपण 20 MCQ सिम्प्लिफाय केले. कशाशी रिलेटेड पहा, हे मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी आणि हुक्स लॉ याच्याशी रिलेटेड होते. आज तुम्हाला अगेन स्ट्रेन एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम आणि पॉइसन्स रेशो. पॉइसन्स रेशोचं एकच एक्झाम्पल आलं याचे एक 15 MCQ तुम्हाला पाठवतोय. त्याचं सोल्युशन आपण उद्याच्या लेक्चरमध्ये घेऊ, ठीक आहे. अभ्यास करत राहा बाळांनो. व्हिडिओ मी पाहतोय किती जण बघतात, अजून काही विद्यार्थी व्हिडिओ बघत नाही आहेत. याचा पश्चाताप होणार बाळांनो तुम्हाला नंतर. म्हणजे वेळ आहे, अभ्यास करा बाळांनो. तुमचे डाऊट विचारत चला. माझा नंबर आहे, व्हॉट्सअपवरती मला तुमचे डाऊट सेंड करत चला. त्याचं सोल्युशन मी तुमच्याबरोबर डिस्कस करेन, ठीक आहे. आता उद्याच्याला जे MCQ घेतोय ते MCQ संपले की लेसन अलॉंग विथ MCQ फिनिश होतो. 50 MCQ घेतो वेळेअभावी. 100-125 आपण ठरलंय, पण वेळ जरा कमी आहे म्हणून. आता मात्र बाळांनो नवीन लेसन मी पुन्हा चालू करेन, थर्मल प्रॉपर्टीचा काय असेल तो, ओके. तर पूर्वी अभ्यास करत राहा, डाऊट विचारत राहा. थांबूया आपण.